चषक पर कब्जा करने वाला मैच, फाइनल का मैच, ग्रैंड फाइनल है। पहला चेंडू इथं मात्र स्क्वेअर कटचा फटका मारला चेंडू, ओय अरे येडा अण्णा, 4-4. चला मागं प्लेयर नाही, स्वप्नील सर 4 द्यायला होती ते. चला गाण्याला डीजे. मोबाईल हँग झाला का? मी जेव्हा थँक्यू म्हणलं की लगेच बंद पाहिजे, थँक्यू म्हणलं की संपलं विषय. चला पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतोय मुकरम, मोहम्मद मुकरम. शॉट गेंद बैकफुट पर चला गया, खूबसूरती के साथ मारा और एक चौका. डीजे ने सुरुवात केली किस्सा भरायची. एक बार जोरदार सोन्या बापूसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. दोन चेंडू 2 सुंदर चौकार मारले गेले, 2 चेंडू 2 चौकार सुंदर मारले गेले. नितीन मेढा या स्पर्धेचा हिरा, पंढरपूरचा ढाण्या वाघ क्रिकेटचा कोण? नितीन मेढा. सरळ मारला चेंडू, इथं मात्र तिसरा चौकार जाणार का? गेलाय, गेलाय चौकार. दासरी साहेब तिसरा चौकार गेलाय. आता शॉर्टकट मध्ये घ्यायचं, म्हणजे तुम्ही शॉर्ट गेल तर सोनेगाव शॉर्टकट गेल, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. सोनेगाव बोल थोडंसं मॅच 3 ला चालू झाली पाहिजे. दरम्यान या 4 धावांचे 3 चौकार दणदणीत आले, कणकणीत लाजवाब. देखने 3 चौकार आपण पाहतोय. इस बार गेंद लो फुलटॉस गेंद, इस बार बिल्कुल मारा जा रहा, गेंददार के बिल्कुल शॉर्ट पर विकेट क्षेत्र में विकी कल में वहां पर फील्डिंग कर रहे हैं. सिंगल बनेगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या इस वक्त पहुंच रही है, ना आपका ना मेरा. फिलहाल स्कोर है 13. 3 षटकार 500 रुपये सिद्धू कोळी यांच्याकडून. रिव्ह्यू असेल, लक्षात ठेवा सोन्या बापू, रिव्ह्यू तुम्हाला कधी पण रिव्ह्यू, परंतु बॅटिंग टीमला एक, फिल्डिंग टीमला एक. प्रत्येक षटकाराला ताता, याला चेंडू देऊन 1 षटकार 500 रुपये ताता जनावर, आणि विकेटला 300 रुपये पारितोषिक. इथं मात्र सुरेख फटका मारलाय. आता हा या षटकातील हा 4था चौकार जातोय, 4था चौकार. बाबा अय अंपरचं काम चांगलं आहे की, मुका बी फुकट घ्यायचं आणि पैसे बी घ्यायचे सोबत. आणि दरम्यान मात्र इथं मनोरंजन, एंटरटेनमेंट आणि स्पर्धा मात्र दर्जेदार. आपली स्पर्धा दर्जेदार आहे, कारण नियोजन दर्जेदार, आयोजन दर्जेदार, बक्षीस 1 नंबरचं बक्षीस. मोहम्मद मुकरम पहली बार इतने रन इनके ओवर में चले जा रहे हैं. इस बार गेंद को मारना चाहते थे, विकेट कीपर के पीछे गेंददार गए, खिलाड़ी वहां पर तैनात थे. शायद पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. पहले ओवर में एएम होड़गी कर रही है, 17 बनाए हैं. ये मैच को आपको हो सकता है हमारे से खतरा, क्योंकि शुरुआत करी जा रही है 17 से. वहां पर या ठिकाणी सन्माननीय तथा आदरणीय राकेश दशरथजी जमादार साहेब, म्हणजे आपले बाबूराव जमादार साहेब, म्हणजे काकासाहेब यांना मानाचा सन्मानाचा जो पुरस्कार मिळालाय, आणि त्यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा भरवतोय. काय वाटतं तुम्हाला या स्पर्धेबद्दल? खूपच जबरदस्त स्पर्धा. गेल्या 8 दिवसांपासून
सोलापूरचे सर्व क्रिकेटप्रेमी इथे जमलेले आहेत आणि या मॅचेसचा आनंद घेत आहेत. अनेक राज्यातून खेळाडू आलेत. खरंच खूप वर्षानंतर एक मोठी टुर्नामेंट बघण्याचा योग सोलापूरकरांना मिळाला. एक खरी दिवाळीची भेट म्हणजे हा मालक चषक 2025चा असेल. आणि निश्चितच मालक चषक म्हणजे आपल्या भागाचे कर्तव्याध्यक्ष, जनप्रिय, लोकप्रिय, विकासप्रिय, दमदार आमदार म्हणजेच माननीय विजय कुमारजी देशमुख मालक यांचा वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून हा क्रिकेटचा सोहळा आपण इथं रंगलाय. स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा अभिमानाची आणि स्पर्धा सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धा नितीन मेढाचा हा टोलेजंगी फटका येणार का विकेट? चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. डीजे डीजे लावा का ना डीजे. तयार झाले बाहेर बी सोन्या बापूर तयार झाला. इकडे आमच्या मंचासमोर अजून एक सोन्या बापूर तयार झाले. चांदी बापू त्यांचं नाव आहे. दरम्यान आपण धावसंख्या पाहिली तर 23 धाबा झाल्या. 23 रन, 23 धाबा. आपले ताता लपवू नका. ताता मनोहर दासरी साहेबांचा हा पुरस्कार पटकावला गेलाय. श्री इथं मात्र आरंभ झालाय दासरी साहेबांचं बक्षीस. दरम्यान अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र फटका खेळला. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. दरम्यान सिंगल धाव तिथे येते आणि दासरी साहेबांनी सांगितलं की असं सोपे बक्षीस देण्यात मजा नाही. 3 षटकार मारा आणि 1,500 रुपये घेऊन जावा. चला, 3 षटकाराला 1,500 रुपये. 1000 म्हणले 500 ताता झाल्यामुळे वाढवले त्यांनी. लागोपाठ 3 षटकार 1,500 रुपयाचं पारितोषिक मनोहर दासरी साहेबांकडून ठेवलं गेलंय. परंतु मी इथं जे मान्यवर आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की जे बक्षिसाची रक्कम आहे त्याच्यात एक यमक जुळलेलं आहे. त्याच्यात एक गुपित आहे, ते मी सांगतो या बॉल नंतर. काय असेल ते गुपित तुम्हाला कळवतोय. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मिकी कळमे हा गोलंदाज जो आहे लातूरचा आहे. लातूरून गोलंदाजीला आलाय तो असेल तो निश्चितच मिकी कळमे. या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी निर्मला कैलासवासी चंद्रकांत शरणप्पा आरकारे यांच्या स्मरणार्थ 1,24,869 रुपये. युवा उद्योजक पुणे संतोषजी आरकारे साहेबांकडून. अकुट टप्प्याचा चेंडू टाकला गेला. इथं मात्र विकेट किपरकडे जातोय. हो सोन्या बापू काय झालं? अरे मुंडी घर घर हलवतोय, म्हणते की नटआउट आहे. आणि स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाची जी रक्कम आहे अजित भाऊ, जी पहिल्या क्रमांकाची रक्कम आहे 1,24,869 म्हणजे 1 म्हणजे पहिला नंबर आणि 248 म्हणजे मालकांचा मतदारसंघ, 69 मध्ये मालकांचा वाढदिवस. ही रक्कम असं जुळवून घेतली गेली. माननीय तथातनीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते अकुट टप्प्याचा चेंडू संधी. यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आपले रणजीपट्टू खेळाडू प्रवीण देशेट्टी साहेबांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. इथं मात्र हा षटकार मारल्यानंतर टोटल धावसंख्या झाली 30. वाघाची धाड, फोल लाईफ फार, खणखणीत धनधनीत पॉवरफुल षटकार. काय जबरदस्त बॅटिंग, देखणी बॅटिंग. फायनलची मॅच, जोरदार जबरदस्त मॅच इथं आपण पाहतोय. एक छोटा खेळाडू देखील मैदानात गेलाय बक्षीस देण्यासाठी. सोन्या बापूचे बंधू इथं माझ्या समोर डान्स करत आहेत. अजून एक मोन्या बापू आले तिकडे. दरम्यान आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू वेगात जातोय. बारक्याला का नको? ते बारका जो डान्सर आहे त्याला 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं गेलं. नाव काय भैया तुमचं? सुरेश कोळी म्हणतात की ते बारक्या छोट्या पोराला माझ्याकडे पाठवा, त्याला 500चं बक्षीस आला इकडं, लगेच पाठवा. हा, पप्पाचे पैसे खर्च मिळाले बाबा रात्रीचे. चला
दरम्यान आपण धावसंख्या पाहतोय मैदानात अतिशय दमदार मॅच चालली आहे. स्लो रन चेंडू होता बॅकफुटला गेले दरम्यान हलक्या हाताने फटका गेला एक्स्ट्रा कव्हरला जातोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याला तब्बल माझ्या मते 2,500 रुपयाचं बक्षीस असावं बेस्ट बॅट्समन साठी. दुसऱ्या क्रमांकासाठी 2,500चं बक्षीस म्हणजे बेस्ट बॉलर साठी आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी म्हणजे मालिकेवरसाठी 5,000 रुपये असं पारितोषिक शक्यता आहे 100% देण्याची. परंतु धावसंख्या जर आपण पाहिली 2 षटकांतर 35 धावा झाल्यात. माझा नंबर सांग. माझा 70 20 83 या ठिकाणी लहान मुलांनी इथे यायचं ज्यांनी आता डान्स केला होता. अरे लवकर पाठवा 500 रुपये माझ्याकडे दिले गेले त्यांचे लगेच पाठवा इकडं. ते बारक्या पोराला पाठवा इकडं. प्रवीण देशट्टी रणजीपट्टू याचं देखील आपण सहर्ष स्वागत करतो इथे. अरे त्या बारक्यासाठी जरा टाळ्या वाजल्या पाहिजे 500 कमवलाय त्याने. अरे छोटा गोविंद आहे तो. आता गोलंदाजीला अतुल चौधरीच्या हाती चेंडू दिला गेलाय. अतुल चौधरीच्या ये बाळा दमला इकडे 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 वर यायचं स्टेजवर वर ये बारका बोरगा. इथं मात्र परत हल्ला चढवलाय चेंडू सीमापार 6 धावा षटकार. इथं मात्र माझ्यावर एक छोटा डान्सर आहे. बाळा तुझं नाव काय रे बाळा? अंशु विशाल मालिकर. विशाल माडिकर. बाप्पा सगळं जोरात बोलतो की रे. कुणाला बघायला आला इथं मॅच? अंपर. मग अंपर चांगलं नाचतंय का? नाचतंय की. तू नसला का नाही चांगलं? हा. मग तुला 500 रुपये घे लगेच. 500 रुपये 500 बरोबर तुला पाण्याची बाटली देखील घेऊन जा. फक्त बारकेलाच आहेत के सर मोठ्याला नाही आहेत. हा नाहीतर मोठ्याला द्यायचं म्हणलं की आमचा किस्सा रिकामा व्हायचा. दरम्यान इथं मात्र काय बॅटिंग जबरदस्त चालले मित्रांनो. जर सुरुवात तुम्हाला आवडली असेल एम ची एक बार जोरदार टाळ्या संघासाठी झाल्या पाहिजे. फिर से गेंदबाजी करने के लिए अतुल चौधरी की अगली गेंद संदीप पवार के लिए. संदीप पवार फुल टॉस गेंद लॉफ्टेड स्ट्रोक सीधी गेंद. थँक्यू सो मच. या ठिकाणी मात्र आपले
आदरणीय सन्माननीय ज्यांना महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार दिला, जीवन गौरव पुरस्कार, म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान दशरथजी जमादार साहेब, म्हणजे बाबूराव जमादार साहेबांचं नियोजनातून साकारली स्पर्धा. म्हणून हे स्पर्धा यशस्वी करण्याचं शिवधनुष्य कुणी उचललंय तर ते आपले उमेश जमादार साहेबांनी उचललंय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,24,000, म्हणजेच आपले सन्माननीय तथा आदरणीय पुण्याचे युवा उद्योजक संतोष चंद्रकांत हारकरे साहेबांचे इथं शुभागमन, त्याचबरोबर प्रसाद साहेबांचं देखील इथं आगमन झालं. दोघांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, जनसागर महासागर प्रेक्षकांचा आपण पाहतोय. आणि मैदानात किती प्रेक्षक आहे तर लोकांना कळू दे. टाळ्या वाजल्या तर प्रेक्षकांना कळ की किती पब्लिक आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे सर्वांकडून. अरे आपलं थोडंसं सोलापूर कंजूस आहे, टाळ्या वाजवायला देखील कंजूसी करतात. वाजल्या पाहिजे टाळ्या. हॅट्रिक जर गोलंदाजाने घेतली तर अभिषेक पाटील 1,001 रुपयाचं बक्षीस. आता गोलंदाजीला अतुल चौधरींनी पहिली विकेट मिळवली. आता रोहन खरात करणार का गोलंदाजी जोरात बघावं लागेल. इथं पहिला चेंडू इथं ऑफस्टंपच्या बाहेर येतोय, मात्र मारलाय 2 धाब्याच्या घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 धाबांशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती टोटल 49 धावा झाल्यात. तीसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू टाकला जातो अतुल चौधरी कडून. तीसरे ओवर की आखिरी गेंद है. वैसे तो बिल्कुल ये एएम टीम जो बनाई गई इसमें बिल्कुल मैं बोलूंगा बहुत बड़ा अनमोल, जिसका योग्य नहीं है, इतना अनमोल योगदान जबर भाई का है. ये बड़े बड़े सुपरस्टार ऐसे ही नहीं आते हैं. ये इनका बिल्कुल इनका जो रिश्ता है, इनकी दोस्ती है और इनके लिए क्या क्या करना पड़ता हमें खुद को पता है. सर पोरीची चिंता तुम्ही करू नका बरं. तुमच्या माझ्या जीवाला काय करता. धन्यवाद, थँक्यू सो मच. आता सोन्या बापूने काय केलं ते तुम्हाला माहिती आहे का? कोणाला जरी अंगात आलं तर भंडारा लावला जातो. सोन्या बापूने भंडारा लावला आणि त्याला शांत केलं त्या प्रेक्षकाला तिथं. दरम्यान 3 षटकांतर धावा झाल्या तब्बल 55 धावा. 3 ओवरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है 55 रन. इसका मतलब 55 की अगर कहानी बताना चाहेंगे थोड़ा सा स्पीड अप करा. 55 धावा म्हणजे उम्र 55, दिल 55, स्कोर हो चुका 55. बच्चे भी देख रहे हैं, बूढ़े भी देख रहे हैं मैच, इसलिए होगा इस वक्त उम्र 55, दिल 55, स्कोर है 55. या स्पर्धेला आपण पाहतो की आपण क्रिकेट स्पर्धेपुरतं मर्यादित नाहीये. तर 69 झाडं म्हणजे वृक्षारोपणचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर 69 पूरग्रस्तांबरोबर दिवाळी असेल, त्याचबरोबर ज्या शाळा पूरग्रस्तामध्ये बाधित झाल्या त्या शाळांना शालेय साहित्य पुरवण्याचं काम माननीय तथा आदरणीय दशरथ जमादार साहेब म्हणजे बाबूराव जमादार साहेबांनी इथे केलंय. अक्षय बोम्मा साहेबांकडून खास मला वाटतं पुण्यातून ते मॅच बघत आहेत. अक्षय बोम्माने देखील माझ्या संमेलनासाठी 500 रुपये डिक्लेअर केलेत ऑनलाईन. त्यांचं खूप खूप धन्यवाद. अक्षय बोम्मा पीपीएल के सुपरस्टार बैट्समैन इस वक्त पुणे से मैच देख रहे हैं. प्रवीण सरांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी करेंगे रितेश कुलकर्णी. या संघाचा वीर मराठाचा प्रमुख असतं. वीर मराठाचं हे ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल. गोलंदाज रितेश आलाय बॉलिंगसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र नितीन मेढाना चेंडू जमला आणि कधी आम्ही जवळचे दोस्त झालो. काय गाणं लागलं या गाण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचं. तिथं दोस्ती मैत्री असं टॉनिक आहे. तुमचे सर्व टेन्शन बोलवणार नाही टॉनिक म्हणजे मैत्री टॉनिक. चंद्रकांत देवगर साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम.
सलग 3 षटकार जर फलंदाज मारले शशिकांत अंदलदास 2000 रुपये. दरम्यान मारण्याचा प्रयत्न चेंडू धावबाची संधी होणार का? निशाणा चुकलाय, निशाणा हुकलाय. एक सिंगल धाव तिथे बनवली जाईल. वाढती धावसंख्या पोटी ती 62 धावा. इथे बरेचसे मान्यवर मंडळींचं इथं आगमन झालंय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ताता तुमचं देखील सहर्ष स्वागत. 3 षटकार 1500 रुपये. मनोहरजी दासरी साहेब. लक्ष्मण म्हणतात विजवांना सलगर साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील शालगर विजवांना शालगर यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. समोर कोर्टच्या घातला तर चालतं उमेश. तो देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. रितेश कुलकर्णी बॉलिंग करेंगे. बहुत अच्छी गेंद. इस बार बल्लेबाज को चकमा देती गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. बिंदी गेंद है, डॉट गेंद है इस वक्त. निश्चितच मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा मालक चषक. यंदाच्या वर्षी 1,24,000, पुढच्या वर्षी 1,70,000, कारण मालकांचा 70वा वाढदिवस. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए काफी कसी भी गेंदबाजी करने की कोशिश की जा रही है. देखना है अंपायर ने क्या कर दिया, धक्का दे दिया शाहरुख खान के स्टाइल में. व्हाइट बॉल बताया. व्हाइट बॉल के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 63 रन 63 धावा. अकील मकानदार की टीम यानी कि बिल्कुल एएम होड़गे टीम, लेकिन इसके मेंटर कहूंगा टीम के जफर भाई साथी ने साथ दिया, इसलिए यह टीम यहां तक आ रही है. अच्छी गेंद इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल थर्डमैन क्षेत्र में गेंददार के 2 रन के डिक्लेअर झोन में गेंददार के डिक्लेअर झोन धावा मिळतील पुन्हा 2 धावा. वाढती धावसंख्या 65% रन की यॉक्टर. या ठिकाणी संकेत गर्जाने माननीय अक्षय बोंबा या दोघांच्या वतीने माझ्या संमेलनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केले गेले. पुन्हा या षटकातील ओव्हरपिच गेंद हेलिकॉप्टर. ओहो, महेंद्र सिंग धोनी. संतोष नलवडे काय झालं मग संतोष? मगा बघितलं का सोन्या बापूचा जबरदस्त जलवा. आपण धावसंख्या बोलली ती 71 धावा 71. थोडस स्पीडअप करा, लवकर करा आणि जल्दी करा. लवकर मॅच करायची आपल्याला. या ठिकाणी मंचावर आपले मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय ज्यांनी या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं, पुण्याचे उद्योजक माननीय तथा आदरणीय संतोषजी हरकरे साहेब. त्यांच्याबरोबर मात्र बॉबी ग्रुपचे संस्थापक तथा क्रिकेट प्रिय व्यक्तिमत्व अजित भाऊ गायकवाड साहेब मॅच आनंद घेत आहेत. मेंबर यानी की संजय कणगे साहेब असतील. त्याचबरोबर आदरणीय नागेशजी अहमेद साहेब, रणजीपट्टू प्रवीण देशट्टी या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. स्वप्नील आत्ताचा लेग बाय सिंगल आहे का? ओके, धन्यवाद उमेशजी. या ठिकाणी निश्चितच आपण पाहतो की टोटल धावसंख्या जर पोहोचली आहे ती निश्चितच 72 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 72 धावा. माननीय तथा आदरणीय अनंत जाधव नेता यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय आदरणीय अनंत जाधव नेता यांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तो इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे पैरों के पास. इस बार ऑनसर में गेंद को फ्लिक स्ट्रोक खेला है. गेंददार के बिल्कुल फिर से डीप स्कोर क्षेत्र में गेंद निकल रही है. और ताताने जे पहिलं एक बक्षीस म्हणजे एका षटकाराला बक्षीस नाही म्हणले त्याने. 3 ला षटकार जर मारले तर 1,500 रुपयाचं बक्षीस आहे.
नितीनची विकेट जर गोलंदाजाने घेतली मकरमने त्याला 500 का 500 रुपयाचं बक्षीस. पाटील साहेब का अभिषेक पाटील यांच्या वतीने थोडस खुर्च्या द्यायच्यात. यावेळेस नितीन मैनाचा टोले जंगी फटका. नको जुनं दे ना, जुनं बॉल दे, एकदम जुनं बॉल दे जरा. टाक ये टाकून दोन्ही बघता आपण ते नको. फक्त तुपे सरांच्या वतीने देखील श्री पोलीस भरती पूर्व अकॅडमी यांच्या वतीने अब्दुल्ला पॅरेस साहेबचं स्वागत करतो. यांच्याकडून 5,000 रुपये लागोपाठ 6 षटकार मारा आणि 5,000 रुपये मिळवा. हे थोडंसं अशक्य प्राइस आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काही युवराज सिंग व्हावं लागेल त्यांना. युवराज सिंग ज्याप्रमाणे ज्या डेअरीत जाऊन दूध पित होता तिथलं दूध पिवावं लागेल त्याला. तो दरम्यान इथं मात्र नितीन मेनाच्या या ठिकाणी अजित भाऊ गायकवाड साहेबांच्या वतीने बॉबी ग्रुपचे संस्थापक यांच्या वतीने तर फलंदाजाने 3 षटकार मारले तर तब्बल 2,000 रुपये आणि गोलंदाजाने हॅट्रिक मिळवली त्याला देखील 2,000 रुपये बक्षीस. आमचे स्कोरर सौरभजी स्कोर काय झालंय 83 धाबा 83 रन 83 रन. चला तो बॉल इकडे जायचा आमच्याकडे 83 धाबा. आज एम ओडगी संघाच्या कॅप्टननी काय खाऊ घातलं बॅट्समनला काय मार्ग नाही. कारण नितीनने येता येता पंढरपूरचा पेढा खाल्ला. कारण पंढरपूरचे भगवान विठ्ठल पावला दिसतं आज त्यांना. विठ्ठल माऊलीचं निश्चित हे गाव पंढरपूर गाव. अकुट टप्प्याचा चेंडू यास मात्र भिन्नात चेंडू बेगात टाकला गेलाय. टप्पा होता अकुट टप्प्याचा, त्याला स्क्वेअर कट मारायचा होता परंतु चेंडू विकेट कीपरकडे जातोय. डॉट निर्धाव चेंडू टाकला गेलाय. आता मात्र धावसंख्या आपण पाहतो 83 धाबा. अभी भी देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए मोहम्मद मुकरम एमडी मुकरम गेंदबाजी करने के लिए तैयार. ये हैदराबाद के खिलाड़ी है. इस बार गेंद को उठाकर फेंका, सीधी गेंद डीप स्कोर लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद 6 रन छक्का मिलेगा. 1 2 3 बॉल बॉल पर जमीन बॉल का था. स्वप्निल नो बॉल है का? नो बॉल. चले रिटर्न क्रीज को पैर लगे ऐसा कहा राजा. तीसरे अंपर की ओर दात मांगी जा रही है. तिसऱ्या पंचांकडे दात मागितले की जावा डोंबाळे साहेब तिथं टीव्ही रिप्ले मध्ये जायचं आपण बघायला. तीसरे अंपर की ओर जाएंगे. रिटर्न प्रॉपिंग क्रीज को पैर लगे नहीं इसकी जांच होगी. अगर लगते हैं तो बिल्कुल नो बॉल होगा, नहीं लगेगा तो बॉल फेयर डिलीवरी कहा जाएगा. और निश्चितच ही स्पर्धा जी आपण आयोजित केली गेली आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्पर्धेचे प्रेरणास्थान माननीय तथा आदरणीय या स्पर्धेला निश्चितच दमदार आमदार म्हणजेच 5व्यांदा परमनंट आमदार म्हणून ज्यांची निवड झाली असे सर्वांचे लाडके विजय कुमारजी देशमुख मालकांचा वाढदिवसाचा हा क्रिकेट सोहळा आणि ही जी स्पर्धा भरवली गेली आहे ज्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जीवन गौरव पुरस्कार दिलाय असे सर्वांचे मार्गदर्शक दशरथजी जमादार साहेब म्हणजे बाबूराव जमादार मित्रपराने ही स्पर्धा भरवली. परंतु ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवधनुष्य उचललंय कोण तर उमेश अण्णा जमादार यांनी.
नो बॉल है, अंपायर का फैसला सही है. चलिए रिटर्न क्रीज को आपका पैर लगे हैं. आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असणारा प्रेक्षकांचा प्रचंड जनसागर आपण मैदानात पाहतोय. जबरदस्त मॅच इथं चालली आहे. तू देखना फिर से तू त्या खोलीत एक प्राइज इथं दिलं गेलंय माझ्या समोरांसाठी आणि उमेश वंगारीच्या स्कोरिंगसाठी. एक बोम्मा बिर्याणी फ्री आजच्या दिलं आमच्यासाठी. म्हणजे आम्ही कॉमेंट्री आणि ते स्कोरिंग करत दोघांना ऑफर दिली गेली. दरम्यान इथं मात्र आपण पाहतो पुढचा चेंडू यास मात्र भिन्नात चेंडू टाकला गेला. बॅटीच्या अगदी जवळ जातो. नितीन मेढा इथं बॅटिंग करतो वैयक्तिक. 43,000 संख्या 43,000 संख्या. मोठी मॅच आणि मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू कसा असावा हा दाखवतोय. बडे मॅच के बडे खिलाडी कूल माइंडेड क्रिकेटर नितीन मेढा. 13 चेंडू मध्ये 43 धावांची खेळी साकारतोय. टोटल धावसंख्या 90 झाली है. 90 रन 90 इसका मतलब समझ लगे. अच्छी गेंद इस बार बल्लेबाज को चकमा दे रही है विकेट कीपर के पास. ये सोलापुर वाले बिल्कुल जानते हैं कि कौन से आंकड़े का मतलब क्या होता है, पहचान लेते हैं. फुल इस वक्त 90 है. 90 रन 90 धावा झाले. कई लोग खुश हो रहे हैं. अभी तो वक्त नहीं बोल रहे. आता मात्र मला वाटतं 5 ओव्हर झालेले आहेत आणि त्या ठिकाणी मुकरमला गोलंदाजी चांगली केल्याबद्दल बक्षीस पाठवलं गेलं तिथं. सोलापूरचा स्वाभिमानाची स्पर्धा, सोलापुराची अभिमानाची स्पर्धा. सोलापूर निश्चितच या स्पर्धेवर सोलापूरकरांनी प्रचंड प्रेम दाखवलंय. कारण मालक चषकाची स्पर्धा म्हणजे दमदार स्पर्धा. थर्रार क्रिकेटचा जल्लोष पाहतो आपण मालक चषकाचा. चलेंगे बात दिखना फिर से गेंदबाजी करने के लिए विकी कलमी को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा. विकी कलमी गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र अतिशय उंच फटका मारला. चेंडू जाईल. यानंतर आपण धावसंख्या जर पाहिली निश्चितच फलंदाजाला एक नम्रतेची विनंती आहे की थोडंसं लवकर करायचं. आणि रोहन खरात बॅटिंग करतोय जोरात. ओ खरात साहेबांची गाडी चालली जोरात. जबरदस्त बॅटिंग करतोय रोहन खरात. दरम्यान याच मात्र मारायचा प्रयत्न इथं मात्र जसं मॅच चालू आहे चालू मॅच मध्ये आपण आलेल्या मान्यवरांचा इथं सन्मान घेणार आहोत. आलेल्या मान्यवरांचा सन्मान देखील आपण इथं करणार आहोत. एका सिंगल धावण्याची नाही काढली एक धाव एक काढली आहे. लेफ्टी बॅट्समन होते राइटी आले. धावसंख्या पोहोचली थी 97 का 9-7 नहीं 7-7 देना पड़ेगा. 97 धावा. आता मात्र धावसंख्या आपण पाहतो 97 धावा. आपले पत्रकार गणेशजी शिंदे साहेब सध्या व्हिडिओ चित्रण करताना आपण पाहतोय. लोकल न्यूज चॅनलचे आपले पत्रकार जे दरम्यान इथं मात्र आडवा टोला. ओय पकडू नका बाबा. दरम्यान या 6 धावांची मला वाटतं एक बार जोरदार टाळ्या वाजला. 2 धावा पकडलेले आहेत. 2 धावा आहेत माफ करा. 99 रन 99 धावा. 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 99 धावा. 99 रन 99 रन. प्रिन्सेस बार गेंदबाज. परंतु या स्पर्धेमध्ये आपण जी स्पर्धा प्रसिद्ध झाली आहे
याच्यासाठी मात्र फार मोठं सहकार्य निश्चितच मी मानेन, निश्चितच आणि कौतुक करावं लागेल. बेकी कळमे मारू का नको आणि मारलं तर काय होईल, 4 जातील ओव्हरथ्रो. आणि अशा प्रकारे एम होडगी संघाच्या आता टाळ्या वाजणार. 100 झाले, 100 धावा झाल्यात. मला वाटतं शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि या 2 चेंडू मध्ये किती धावा केल्या जातील, कितीचं टार्गेट दिलं जाईल बघावं लागेल आपल्याला. सोलापूरच्या अभिमानाची, सोलापूरच्या मानाची, सन्मानाची ही स्पर्धा म्हणजे मालक चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. वैयक्तिक नितीन मेढा 46 धावसंख्येवर खेळतो, परंतु आता बघावं लागेल नितीनला 50 धावा करण्याची संधी येईल का. ताता कुठे गेले, ताता दिसायला तयार नाही. अकुट टप्प्याचा चेंडू आडवा टोला, चेंडू जातो सरळ पहिल्या बाउन्सवर 4 धावेसाठी. आणि या 4 धावेची संघाची भारतीय धावसंख्या 104 धावा. आमचे डायमंड ट्रॉफीचे आयोजक राकेश मनसावाले देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान आपण धावसंख्या पाहतो आता एक चेंडू, शेवटचा चेंडू देखना है, आखिरी गेंद. इस गेंद पर देखना कितने रन जोड़ पाएंगे. इक्का दुक्का तिक्का चौका छक्का, रन मिलेगा, विकेट मिलेगा या गेंद बिंदी जाएगी, देखना पड़ेगा. भाऊसार समाजाचे सचिन तेंडुलकर निलेश गरजे देखील मॅच बघत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया इथे. आखिरी गेंद, शॉर्ट गेंद, इस बार आधे हाथ लिया, चौका मिलेगा. 4 रन के साथ आगे बढ़ रहा है स्कोर, 4 रन 104 8 रन. सिटी के बहुत ही नामचीन क्रिकेटर है. एकोणसत्तराव्या जन्मदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय बाबूराव अण्णा जमादार यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं, उमेश जमादार यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या प्रसंगी मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच प्रमुख मान्यवर अतिथींचं, या निमित्तानं इथं आलेल्या आपणा सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आजच्या या अंतिम सामन्याच्या निमित्तानं व पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक प्रमुख मान्यवर अतिथींची विशेष उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती शुभेच्छा देण्यासाठी लाभलेली आहे. या निमित्तानं मंचावरती ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा सर्वच प्रमुख मान्यवर अतिथींचं आम्ही या ठिकाणी सन्माननीय बाबूराव अण्णा जमादार यांच्या वतीनं, उमेश जमादार यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं, या स्पर्धेच्या संयोजन समितीच्या वतीनं मंचावरती उपस्थित असणाऱ्या
सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मी विनंती करतो लवकरात लवकर फिल्डिंग घ्या, ताबडतोब लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. आणि बॅटिंग संघाला विनंती असेल तुम्हाला बॅटिंग घ्या, तुम्हाला अंधार पडेल, परत नंतर प्रॉब्लेम्स येतील, त्याच्यामुळे लवकरात लवकर मॅच चालू करायचे. एकशे 9 धावा करायचे, तब्बल 109 धाबाचं टार्गेट दिलं गेलंय. आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी पाहूया वीर मराठा क्रिकेट संघाची सलामीची जोडी कोण जाणार आणि कोण मात्र या मॅच मध्ये काय किल्ला लढवणार पाहावं लागेल. आता इथं मात्र मालक चषकाचा किल्ला कोण जिंकणार, मालक चषकाची स्पर्धा कोणाच्या नावावर होणार, या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये मिळतील. आणि 24 टीम मध्ये चाललेलं क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचं महायुद्धामध्ये कोण होणार विजेता और कौन बनेगा चॅम्पियन, ये आने वाला वक्त बताएगा. सन्माननीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य अशा खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या प्रसंगी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते तथा नुकताच ज्यांना महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते मिळालेला आहे, असे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय बाबूराव अण्णा जमादार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या भव्य अशा खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवर अतिथींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या प्रसंगी मंचावरती ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे मंचावरती ज्यांची प्रमुख उपस्थिती तर या ठिकाणी जेवढी प्रीमियर लीग देखील स्पर्धा होतीये ती देखील स्पर्धा सुरू होतीये, परंतु मैदानात आपण मॅच चालतो, क्रिकेटचं रणसंग्राम, क्रिकेटचं युद्ध, चेंडूपळीचं युद्ध आपण पाहणार आहोत. आणि या युद्धाचा शेवटचा डाव फलंदाजीला या ठिकाणी जर फलंदाज चेतक गुरुने 50 धावा केल्या तर त्यांना तब्बल 1000 रुपये बक्षीस. मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख मान्यवर अतिथींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या प्रसंगी मंचावरती उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय अनंत नेता जाधव यांचं या प्रसंगी आगमन झालेलं आहे. सन्माननीय बाबूराव अण्णा जमादार यांच्या वतीनं सन्माननीय अनंत नेता जाधव यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर या प्रसंगी मंचावरती ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय अजित भाऊ गायकवाड यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. सन्माननीय अजित भाऊ गायकवाड यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या प्रसंगी मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच प्रमुख मान्यवर व्यक्तींचा सत्कार शाल आणि कोळी साहेब यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या प्रसंगी मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख मान्यवर अतिथींचा सत्कार स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेले सन्माननीय बाबूराव अण्णा जमादार यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं सर्व प्रमुख मान्यवर अतिथींचा सत्कार होतोय. सन्माननीय अनंत नेता जाधव यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. सन्माननीय अनंत नेता जाधव यांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सत्कार या प्रसंगी करीत आहोत. या प्रसंगी उपस्थित असलेले नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सन्माननीय संजयजी कोळी साहेब यांचा देखील सत्कार होतोय. सन्माननीय संजयजी कोळी साहेब यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. यानंतर या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय संजयजी कनके साहेब यांचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. सन्माननीय संजयजी कनके साहेब यांचा सत्कार बाबूराव अण्णा जमादार मित्र परिवाराच्या वतीनं या प्रसंगी करण्यात येतोय. या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय अजित भाऊ गायकवाड यांचा देखील सत्कार बाबूराव अण्णा जमादार मित्र परिवाराच्या वतीनं उमेश जमादार मित्र परिवाराच्या वतीनं या प्रसंगी करण्यात येतोय. सन्माननीय अजित भाऊ गायकवाड यांचा सत्कार होतोय. या प्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय
प्रवीणजी देशेट्टी साहेब रणजी खेळाडू असणारे सन्माननीय प्रवीणजी देशेट्टी साहेब यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. यानंतर मंचावरती ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय नागेशजी यरमिली यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. नागेशजी यरमिली यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. या प्रसंगी मंचावरती ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय श्यामराव धुरी साहेब यांचाही सत्कार या प्रसंगी होतोय. सन्माननीय श्री श्यामरावजी धुरी साहेब यांचा सत्कार स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं करण्यात येतोय. या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय आर्किटेक्चर पवनजी वाकचौरे साहेब यांचाही सन्मान आर्किटेक्चर पवनजी वाकचौरे साहेब यांचा सत्कार स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं होतोय. सन्माननीय जाकीरजी सगरी साहेब यांची देखील प्रमुख उपस्थिती आहे. जाकीरजी सगरी साहेब यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. त्याचबरोबर सन्माननीय अमोलजी झाडगे साहेब यांचा देखील सत्कार अमोलजी झाडगे साहेब यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय. त्याचबरोबर या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय प्रशांतजी प्रसाद साहेब उद्योजक प्रशांतजी प्रसाद साहेब यांचा सत्कार. एक विनंती, या ठिकाणी पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये ज्या 109 धावाचं टार्गेट दिलं गेलं याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा बनवल्या गेल्यात. मला वाटतं एक गडी देखील बाद झाले. आता 30-0 मध्ये 98 धावा करायच्या. यानंतर या प्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय श्रीनिवासजी दायमा साहेब यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी करण्यात येतोय. त्याचबरोबर या प्रसंगी उपस्थित असलेले श्रीकांतजी कट्टीमणी साहेब यांचा सत्कार इथं होतोय. चंद्रकांतजी देवकर साहेब यांचा सन्मान स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं सन्माननीय बाबूराव अण्णा जमादार मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात येतोय. त्याचबरोबर बसवराजजी गुजले साहेब यांचा देखील सत्कार इथे होतोय. सन्माननीय बसवराजजी गुजले साहेब, सन्माननीय इस्माईलजी हुलसुरे साहेब यांचा सत्कार. या ठिकाणी चेतक गोरे मात्र याला एक सुवर्ण संधी दिली गेली आहे. चेतक गोरेने जर 50 धावा केला तर अक्षय ब्रह्मा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सन्मान माननीय गोपालजी कुर्ली साहेब यांचा देखील सत्कार होतोय. सन्माननीय गोपालजी कुर्रे यांचा देखील सत्कार स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं बाबूराव अण्णा जमादार मित्र परिवाराच्या वतीनं या प्रसंगी करण्यात येतोय. ज्यांनी ज्यांनी डब्बे मिळवले त्यांनी इकडे यायचे. हो हो, पुट्टू के बाद से निकलता हुआ बहुत ही लाभ
चला जुनं बॉल टाकायचं, जुनं बॉल टाकायचंय. काय जबरदस्त देखना फटका मारला इथं फलंदाज पुट्टू ने अपने काम की तरह आनंद दे दिया. बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा क्लासिकल छक्का. दुसरी ओव्हर चालू आहे का? नवीन बॉल टाका आतमध्ये, नवीन बॉल टाका. आहे पंचाकडे नवीन बॉल, नवीन बॉल टाकायचा आहे कारण नवीन बॉल पहिले असं दुसरी ओव्हर चालू आहे. धावसंख्या इथं आपण पाहतो तब्बल 18 धावा. अगर मैच जीतना तो अक्सर 3 नियम के हिसाब से खेलना पड़ेगा. खुद से वादा करो, मेहनत ज्यादा करो और जो भी कर रहा है मजबूत इरादे के साथ करो. पवन बल्ला यांच्याकडून चौकार षटकार असं जर कोणी मारलं तर तब्बल 21,000 रुपये बक्षीस. पायाकडे चेंडू, इथं मात्र चौकार मारलाय, आलाय आता एक चौकार आलाय. 4 धाबांची संघाची भारतीय धावसंख्या 22 मध्ये डबल केली. जरा डीजे थोडं शॉर्टकट मध्ये घ्यायचंय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये कॅचेस पकडले, डब्बे ज्यांनी मिळवलं त्यांनी ताबडतोब स्टेजकडे यायचंय. तुमची नावं सांगा, त्यांनी डबे घेऊन जायचे. फोटोग्राफर थोडं साइड ना काढा, आपण पलीकडे ना. कैमरामैन चले गेंदबाज देखना, गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुट्टू के लिए जे डबे पकडले त्यांची नावं घेतो त्यांनी इकडे यायचे. व्यंकटेश बद्दल, रवी बिराजदार, राजू कलशेट्टी, भालके, आशिष, अजय कटारे, ज्यांनी डबे मिळवले त्यांनी इथे येऊन उभा राहायचं. पहिला एक लहान आहे छोटासा, त्याला पहिला देऊया इथं. पहिला यालाच देऊया. श्री गणेश बारक्यापासून करूया. खाली किरण अंबाल आहे आणि वर पुट्टू आहे. पुट्टू ने बेस बार गेंद को उठाकर खेला, लेफ्ट स्ट्रोक जाता भी गेंद या ठिकाणी आपण या स्पर्धेला क्रिकेट खेळणाऱ्याला भरपूर बक्षीस आहेत. पब्लिकने काय केलं, पब्लिकला डब्बा नेला, आपण मिठाई देतो. इथं लहान मुलाने कॅच पकडली त्याला एक औपचारिक स्वरूपात आपण डब्बा आणि मिठाई. जरा जोरदार टाळ्या. नेत्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देतोय. मी नावं घेतोय. व्यंकटेश बद्दल असतील तर यायचं लगेच. रवी बिराजदार हिने यायचंय. राजू कलशेट्टी, बालके, अजय कटारे, गोपाल बिट्टा, शंकर कात्री, गणेश काटरी, रुपेश येमुल, गोविंद बत्तुल, इरा गायकवाड, शशांक भाईगट्टी, फिरोज दंडोटी, आयुब चाळगे आणि बबलू बिदवंत या सर्वांनी मला येऊन भेटायचं लगेच. धावसंख्या झाली आहे. टोटल धावा हा रवी बिराजला द्या धाबा. जहीर मोन्या आलाय बॉलिंगला. मोन्याचा हा चेंडू ओव्हर पिच आला, त्याच्यावर मात्र मारलाय फटका. मिडवी घेतला, जातोय का चौकार. डीजे थांबा, गाडी लय जोरात आहे तुमची, थांबा थोडं चालू. आता कोण आहे डीजे वाला सोने बापू तुला सोडणार नाही, ते सारखं नाचवत आहेत बघ, लक्ष दे जरा. दरम्यान धावसंख्या आपण पाहतो. किरण अंबाल स्ट्राईकला आहे. 2 धाबा तिथे येतील. भारतीय धावसंख्या पोहोचली ती 28 धाबा. इकडचे तर साईडला या. प्रिंसेस बारी गेंद. किरण अंबाल के लिए इस बार ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा के देखना अंबर क्या कहते हैं. अरे बाबू, अरे ढकल दिया, धक्का बापू ने दिया व्हाइट बॉल का. ज्याने कॅच पकडला त्यानेच घ्या, तर नंबर विचारला जाईल, नाव विचारलं जाईल, लक्षात ठेवा. नाव नंबर विचारला जाईल, लक्षात ठेवा. कोणी येऊन नका गर्दी में गुड़सस्ता नहीं करना है. फिर बार ये गेंद को किरण अंबाल
जबाबदारीच तू माझ्याकडे जबाबदारीच तू माझ्याकडे मला आमदार झालं जबाबदारीच तू माझ्याकडे मला आमदार झालं मला वाटतं भारतीय अंपर म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये ज्यांनी पंचगिरी केली आपल्या सर्वांचे सोलापूरचा अभिमान सोलापूरचा स्वाभिमान क्रिकेटमधला म्हणजे अनिल सहस्त्रबुद्धे सरांचा देखील आगमन झालंय त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक किरण मालक देशमुख साहेबांचं देखील आगमन झालंय प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्याच्या गजरात मालकांचं स्वागत करूया आपण या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सोलापूर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सन्माननीय डॉक्टर किरण मालक देशमुख यांचं इथं आगमन झालेलं आहे सन्माननीय डॉक्टर किरण मालक देशमुख यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत त्याचबरोबर या प्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय अनिजी सहस्त्रबुद्धे सर यांचे देखील आगमन झाले त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत जे अनिल सहस्त्रबुद्धे सर इथं आहेत ते आयपीएलच्या मॅच मध्ये ज्यांनी पंचगिरी केली आयपीएलच्या ज्या मॅचेस असतात त्याच्यामध्ये पंचांचं काम करणारे सोलापूरचा स्वाभिमान अनिल सरांचं सहर्ष स्वागत बार देखना फिर से गेंदबाजी करने की दिया और फिर गेंद 3 बार दूर से ज्यादा ऊंचा खेला नीचे खिलाड़ी आ सकते हैं हो सकती है विकेट व्हाट अ कैच या प्रसंगी नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अमोल बाप्पू शिंदे यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय अमोल बाप्पू शिंदे यांचं आम्ही या प्रसंगी स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं व बाबूरावांना जमादार यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत त्याचबरोबर नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे सन्माननीय नगरसेवक डॉक्टर किरण मालक देशमुख यांचंही मनपूर्वक स्वागत चला इथं आपण डब्बा देतोय चला डब्बा द्या ना तिथं मागा दो इरा गायकवाड आणि मला वाटतं अजून विजय हो चला विजय ना द्या 2 डबे द्यायचे तिथं चला दोघांना आता बॅटिंग साठी जातो एनबी ट्रॉफी पुण्याची मानाची सन्मानाची जी स्पर्धा असते त्याचे ब्रँड अँबॅसेडर असणारे केवळ श्रीकांत खुने आलाय बॅटिंगला आता मॅच जिंकायची तर मला वाटतं चेंडूमध्ये 74 धावा करायचे 20 चेंडू आणि 74 धावा मैच जीतना है तो 20 गेंदों में 74 रन की जरूरत है कौन जीतेगा कौन हारेगा इसके लिए कुछ क्षणों का इंतजार करना पड़ेगा तो बार बिल्कुल मारने की कोशिश पे गेंददार के बिल्कुल विकेट कीपर के पास कोणी बाकीचा नाही गोपाल मेट्टा तो देखील जा गोपाल मेट्टा जा ना घे 2 व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय अशोक डोंबाळे व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय ते पाहायचं आपण बॅटिंग टीमने घेतलाय तुमचा पंच म्हणतात की पंचाने व्हाईट बॉल दिला नसेल आणि सांगितलं आगतम स्वागतम सुस्वागतम ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सलग 5 टर्म प्रचंड मताधिक्याने विजयी होणारे लोकप्रिय आमदार सन्माननीय विजयकुमारजी देशमुख मालक यांचं इथं आगमन झालेलं आहे आजच्या या त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी या प्रसंगी नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय विजयकुमारजी देशमुख मालक यांचं आम्ही या प्रसंगी जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेले या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय बाबूरावांना जमादार यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सन्माननीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांचं आपण या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करूयात सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ लोकप्रिय आमदार सलग 5 टर्म प्रचंड मताधिक्याने विजयी होणारे सन्माननीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सांगितलं बघितलं पंचाने फेअर डिलिव्हरी सांगितलं फेअर डिलिव्हरी म्हणजे योग्य डिलिव्हरी ठरवली गेली इथं मालकांचं आगमन झालंय म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान दमदार आमदार कार्यसम्राट आमदार विजयकुमारजी देशमुख मालकांचे आगमन झालं त्यांचं सहर्ष स्वागत इथं मात्र मालकांचा आगमन आणि फलंदाजी बॅट तळपली चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार 6 धावा षटकार
तर जल्लोष आहे सोलापूर आणि चषक आहे मालक चषकाचा. मालक चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. सोलापूर क्रिकेटचा स्वाभिमान, सोलापूर क्रिकेटचा अभिमान, सोलापूर जिल्ह्याचे परमनंट आमदार माननीय तथा आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा घेतली गेली, ज्यांना महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो मानाचा सन्मानाचा जो पुरस्कार दिला जीवन गौरव माननीय तथा आदरणीय दशरथजी जमादार साहेब म्हणजे बाबूराव जमादार मित्र परवान ही स्पर्धा 41 झाल्यात. 41 41 रन. सामना पाहण्यासाठी स्वतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सलग 5व्यांदा आमदारपदी निवड झालेले पश्चिम महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे एकमेव आमदार आमदार साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. इथं मंचावर माननीय सर्व मान्यवरांचं आगमन झालंय. आदरणीय राजकुमारजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय अमोल बापू शिंदे साहेब जो की सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख यांची देखील इथं उपस्थिती लाभली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आता मात्र मॅच जिंकायची असेल तर येणारे 18 चुन आणि धावा करायचे 68 धावा. यहां से मैच जीतना तो बैटिंग का गियर बदलने की जरूरत है, ना चलेगा एक्का दुक्का, जीत के लिए चाहिए केवल चौका छक्का लगेगा तब जाकर फुल टॉस. ये देखिए उठाकर फेंका आनंद इथं मात्र बहुत ही जबरदस्त षटकार. आणि एक मालकांचं वैशिष्ट्य सांगण्याचं झालं तर मालकांनी प्रत्येक इलेक्शन मध्ये मॅच कशी आपण इथं रंगदार पाहतोय, पण मालकांची मॅच नेहमीच डिपॉझिट जप्त असते. समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करणे लढत मालक नेहमीच लढतात. परत एक बार मालक चषकचा क्रिकेटचा रणसंग्राम इथं पाहतोय. मैच जीतना है 17 गेंदों में 62 रनों की तलाश है. या प्रसंगी नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे अशा मंचावरील मान्यवरांचा सत्कार स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं बाबूराव अण्णा जमादार मित्र परिवार अंधाराकडे आपण जातोय. दरम्यान लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार मारले गेलेत आणि या 2 चेंडूवर 2 षटकांची धावसंख्या इथे बदलतीये. धावसंख्या पुढे जाते. टोटल धावा त्याला 53 रन 53 धावा. तिसरं मारले का लागोपाठ 2 मारलेत. आता तिसरं मारलं की तब्बल आता डीजे बाबूंना विनंती की आता डान्स अंपर नाचणार नाही, गाणे लावू नका, मॅच आपल्याला महत्वाची आहे. सोने बाबू थोडस रिक्वेस्ट असेल, आता वेळ नाही आपल्याकडे, कंटिन्यू केले जातील. डीजे बाबूंना विनंती की आता तुम्ही गाणे लावायचे नाही, ही विनंती असेल. और तीसरा छक्का अगर आता है तो मनोहर दासी साहब की ओर से 1500 रुपए इनाम मिलेंगे आणि अजित भाऊन कडून 2000 रुपयाचे पारितोषिक. संजय आता या चेंडूवर षटकाराला की बक्षीस संजय कोळी 2000 2000 2000 असे टोटल तब्बल 5,500 रुपये बक्षीस. पुट्टू ले लीजिए होगा. ओ एम से सुना इदी ये माइन पीएम सरांकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा असतील. थोडेसे समोरच्या प्रेक्षकांना विनंती की मागे सरका आपण. आता इथं मात्र संजूभाऊ कोळी साहेबांच्या संजयना कोळी साहेबांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. इथून जेवढे देखील षटकार फलंदाज मारतील प्रत्येक षटकाराला 1000 रुपये संजयना कोळी साहेबांच्या वतीने. इस बार सीधे महाराज बार गेंद बॉलर टू बैक निकल रही है एक्स्ट्रा कवर क्षेत्र में. टोटल स्कोर इस वक्त पहुंचता हुआ कुल स्कोर इस वक्त 56 रन की योग पर. अब तक 56 नाना पाटेकर की फिल्म. ये खाली बसा लहान समोर जे खाली बसा, इकडे समोर जे आहेत ते खाली बसा, थोडं खाली बसून घ्या. हो खाली बसून घ्या, नाही तर साईडला चला, पलीकडे थोडं साईडला चला, खाली बसा किंवा साईडला चला. आता मॅच जिंकायची असेल तर तब्बल 14 बॉल मध्ये 53 धावा करायचे आहेत.
14 गेंदे और मैच जीतने के लिए 53 अय्यूब गेंदबाजी करने के लिए तैयार है। ओहो काय देखना फटका, एल का कैच गेली सीमा पार, 4 धावा चौकार। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त 60 पे जाकर पहुंचा है। कुल रन संख्या इस वक्त 60 रन। अब मैच जीतना है तो आने वाले 13 गेंदों में 49 की जरूरत। 13 चेंडू धावा करायचे, 49 धावा। और अक्सर ऐसा भी कहा जा सकता है मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें गलत बात हो सकती है। लहर से डरकर फिर से इस बार गेंदबाजी करेंगे। पहिल्या 4 षटकानंतर धावसंख्या झालेल्या 60 धावा, 2 गडी बाद। अजूनही विजयासाठी 12 चेंडू तर 49 धावांची गरज आहे। वीर मराठा संघ यांना विजयासाठी 12 चेंडूत 49 धावांची गरज आहे। हॅलो माईक चेक। या प्रसंगी मंचावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे अशा मान्यवरांचा सत्कार स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं सन्माननीय बाबूरावांना जमादार मित्र परिवाराच्या वतीनं होतोय। या प्रसंगी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे अशा सर्व मान्यवरांचा सत्कार होतोय। सन्माननीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांचा विशेष सत्कार पारितोषिक वितरणाच्या वेळेस होणार आहे। तत्पूर्वी मंचावरती ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा सर्व मान्यवरांचा आम्ही सत्कार करतोय। या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय अनिशजी सहस्त्रबुद्धे सर यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय। उमेशजी जमादार यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं बाबूरावांना जमादार वतीनं सर्वांचा हॅलो चेक। सन्माननीय उमेशजी सहस्त्रबुद्धे सर यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सत्कार करीत आहोत। त्याचबरोबर यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अमोल बापू शिंदे यांचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय। बाबूरावांना जमादार मित्र परिवाराच्या वतीनं हा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अमोल बापू शिंदे यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय। यानंतर सन्माननीय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख मालक यांचा देखील सत्कार होतोय। यास मात्र पहिला चेंडूवर ऋषी आबेकर यानंतर सन्माननीय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख मालक यांचाही सत्कार स्पर्धा धावसंख्या झालेल्या 66 धावा, 2 गडी बाद। अजूनही विजयासाठी 11 चेंडू तर 43 धावांची गरज। चेंडू या प्रसंगी सन्माननीय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख मालक यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय। एक आपण ना इथं टावेल अनावरण करतो, मालक आणि मालकांचे नातू यांचा फोटो या असलेला हा टावेल आपण इथं अनावरण करतो। अरे वा, मालक आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकृतीचं कौतुक करायचं आहे। सन्माननीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक व त्यांचे नातू यांचा फोटो असणारा चित्र त्या टॉवेलवरती काढण्यात आलेला आहे आणि ते भेट देण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा विशेष सत्कार सन्माननीय डॉक्टर किरणजी देशमुख मालक यांचा या प्रसंगी होतोय। यानंतर या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय राजकुमारजी पाटील साहेब यांचा देखील सत्कार स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं या प्रसंगी करण्यात येतोय। पकड़ लिया कैच, विकेट चली जा रही है और ये विकेट जाने के बाद अब यहां से मैच जीतना है। 10 गेंदे और 43 रन की जरूरत है। 10 चेंडू आणि धावा करायच्या मित्रांनो 43 धावा। आता मोनिश शेमोले तो फलंदाजाला सुवर्ण संधी। प्रत्येक फलंदाजाने षटकार मारला तर प्रत्येक षटकाराचे संजू अण्णा कोळी साहेबांच्या वतीने 1000 रुपये पारितोषिक इथून डिक्लेअर केलं गेलं। सन्माननीय लखनजी जंपले साहेब यांचा देखील सत्कार या प्रसंगी होतोय। बार देखना गेंदबाजी करने के लिए आता मात्र 10 चेंडू आणि धावा करायचंय। लहरों से डरकर नौका पार नहीं होती है और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है। कुछ किए बिना आपकी जय जयकार नहीं होती है और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है। प्रयत्न केल्यानंतर तुम्ही जिंकाल।
इथं मात्र मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय विकेट किपर कडे, भिन्नाथ चेंडू ऋषी आदतराव, महाराष्ट्र पोलीस चार्ज घेतोय गोलंदाजीचा, धाराशिव पोलीस म्हणजेच आपला ऋषी आदतराव. आता मॅच जिंकायची असेल तर लक्ष कठीण होताना आपण पाहतोय, लक्ष कठीण आहे. शेवटचे 9 चेंडू आणि धावा करायचे, 43 धावा, 9 मध्ये 7 मारायचे आहेत, 9 मध्ये जवळजवळ 7 षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. एम होडगी टीम बहुत नजदीक है. ये मोनेश हाफ बॉल हो गए. मोन्या पठाण चेंडू खाली येतोय, पकडतोय, झेल फलंदाज होईल बाद. आता मात्र शेवटचे 8 चेंडू आणि 7 षटकार मारावे लागतील. 8 बॉल मध्ये 7 लाच बोलला जातो का तिकडे? ओके, गाणे लावल नो, ठीक आहे. आणि या स्पर्धेचं वाक्य, या स्पर्धेमध्ये आपण पाहतो समोर मालकांचा बोर्ड आणि त्या मालकांच्या बोर्डाखाली एक 3 वाक्य आहेत आणि ही 3 वाक्य जीवनात तुम्ही वापरताना अतिशय महत्वाची असतात. माननीय तथा आदरणीय दमदार आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या स्पर्धेचा ब्रीद भाग शांतता, संयम आणि कार्यक्रम. म्हणजे शांत राहायचं, वेळ आल्यानंतर चांगल्या चेंडूला संयम दाखवायचं आणि खराब चेंडूचा कार्यक्रम करायचा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतील ऋषी आदतराव. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र मारलाय बीजेपीने खेळाडूच्या हातात, जबर साथी चेंडूवर येतोय, पकडतोय, जेल जबर साथी, वहां पर कैच पकड़ने में कामयाब रहे. आप 7 गेंदों में 7 छक्के लगाने हैं. 7 चेंडू 7 षटकार मारावे लागतील. परंतु या मैदानावर कोण गाजलं तर या मैदानावर पंढरपूरचा ठाण्यावा गाजला म्हणजे नितीन मेढा. या मैदानावर कोण गाजलं? कुर्डवाडी एक्सप्रेस गाजली म्हणजे जयद उर्फ मोन्या पठाण गाजला. या मैदानावर कोण गाजलं? ज्याची गाडी चालली जोरात तो आहे रोहन खरात, मला वाटतं रोहित खरात याची बॅट चालली. जबरदस्त खेळ आपण या मैदानामध्ये पाहिलाय. तर नवीन बॅट्समन जातो संदीप राठोड. हा खेळाडू सोलापूरची शान आहे, सोलापूरची आन आहे, सोलापूरची बाण आहे. कारण यांनी गल्लीतलं क्रिकेट दुबई पर्यंत जाऊन खेळणारा हा खेळाडू सोलापूरचा, ज्याचं नाव आहे संदीप राठोड. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान फेकला जाईल ऋषी आदतराव. मॅच मध्ये सिकंजा कसण्याचा प्रयत्न करतोय. मॅच में सिकंजा कसा है ऋषी आदतराव ने. नो बॉल का इशारा बताया जा रहा, नो बॉल कहा जा रहा है. इस बीच जाने माने अंपायर स्वप्निल सर की तारीफ करने चाहेंगे. नो बॉल +1 यानी कि आएंगे टोटल 2 रन, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त 68 रन. मैच इस वक्त तो बिल्कुल एक तरफा नजर आ रहा है, मैच एक तरफा नजर आ रहा है. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है. ये गेंद को मारना चाहते थे, बल्ले का एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे 2 रन के डिग्लर झोन में गेंद आ गए. आता मात्र मॅच जिंकायची असेल तर शेवटचे 6 चेंडू. आणि डीजे बाबांना विनंती करतो की पंचांची मागणी की थोडेसे गाणे लावा. शेवटचं षटक आता आणि दरम्यान धावसंख्या आपण पाहतो शेवटचे 6 चेंडू आणि धावा करायचे तब्बल 39 धावा. 6 बॉल 39 धावा आता करायचे आहेत. म्हणजे मॅच जवळजवळ एम होडगीच्या बाजूने गेलेली आहे. फक्त आपल्याला वाट बघावं लागेल शेवटच्या 6 चेंडूची. परंतु स्पर्धा यशस्वी का झाली? कारण या भागाचे विकासप्रिय, जनप्रिय, जननायक, दमदार आमदार माननीय तथा आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालकांचा 69वा वाढदिवस आणि त्याचा औचित्य साधून आदरणीय, सन्माननीय ज्यांना महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मानाचा, सन्मानाचा जो पुरस्कार दिला जीवन गौरव, माननीय तथा आदरणीय दशरथजी जमादार म्हणजे बाबूराव अण्णा जमादार मित्रपराने स्पर्धा भरवली आणि याचं शिवधनुष्य कोणी उचललंय तर उमेश जमादार साहेबांनी. चांगली स्पर्धा, यादगार स्पर्धा, या स्पर्धेच्या इतिहासात नोंदणारी स्पर्धा. पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान हा चेंडू मारायचा प्रयत्न संदीपने पायाला लागून चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे 2 धावेसाठी. ये लेग बाइट्स के 2 रन मिलेंगे. अब यहां से मैच जीतने के लिए आखिरी 5 गेंदों का इंतजार करना पड़ेगा. यहां पर अब सिकंदर बनने के लिए, चैंपियन बनने के लिए, टूर्नामेंट का चैंपियन बनना है तो कुछ क्षणों के लिए दूर है इस वक्त. ये देखिए और पिच गेंद, हेलीकॉप्टर चला और ये गेंद क्या दिल पकड़ ली, कैच पकड़ ली.
ना, एक बॉल आहे 2. अरे थांबा ना, गडबड करू नका, घाई करू नका. चला लवकर, चला लवकर पंच. हाँ चला जाओ, उचला था उचला. जीत रही है टीम, ये एएम हड़गी टीम. यहां पर हो रही है चैंपियन टीम, सिकंदर टीम, एएम हड़गी टीम.